आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत आणि वर्कआउट करता येईल। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। क्रुझर व स्विफ्ट डिझायरच्या धडकेत क्रुझर पलटीहून 15 भाविक जखमी तर 4 गंभीर जखमी। दिनांक 28 फेब्रुवारीला सालबर्डी येथील यात्रेत नरखेड तालुक्यातील रामपुरी गावातून क्रुझर वाहनाने 15 प्रवासी जात असताना वरुड तालुक्यातील नांदगाव टी पॉइंटवर सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने क्रुझर वाहनाला जब्बर धडक दिली। ही धडक इतकी जब्बर होती की या अपघातात क्रुझर वाहन पलटी होऊन त्यातील 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे, तर त्यातील 4 प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास नरखेड तालुक्यातील रामपुरी गावातून 15 भाविक क्रुझर वाहन क्रमांक MH21C2868 ने सालबर्डी यात्रेकरिता जात असताना वरुड तालुक्यातील नांदगाव नजीकच्या टी पॉइंटवर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक MH04FF5963 ने क्रुझरला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जब्बर होती की यात क्रुझर वाहन पलटी होऊन यातील प्रवासी यशश्री कैलास डिहारे, रेखा प्रफुल्ल युवनाते, प्रफुल्ल महादेव युवनाते, कुसुम शेषराव मेसराम असे 15 भाविक जखमी झाले। यातील 4 भाविक गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आलेले आहे। प्राप्त माहितीनुसार सर्व रुग्णांना वरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। यातील गंभीर रुग्ण यशश्री डिहारे, रेखा युवनाते, प्रफुल्ल युवनाते, कुसुम मेसराम यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात। दरम्यान वरुड पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी बेनोडा पोलीस स्टेशनला माहिती दिली। अपघात घडताच स्विफ्ट कारचा चालक त्या ठिकाणून पळून गेल्याची माहिती देखील मिळते आहे, तर या प्रकरणी पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशन करीत असल्याचं समजते आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।